नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे गाजराचं लोणचं बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पावशेर गाजर स्वच्छ धुवून पुसून ते कोरडे करून घेतलेले आहे आणि कोरडे करून घेतल्यानंतर त्याचे साली काढून बारीक असे लांब शेपमध्ये काप करून घेतलेले आहे आणि त्यातला पांढरा भाग ते मी काढून घेतलेला आहे। तर लोणचामध्ये पांढरा भाग टाकायचा नाही। 3/4 कप तेल घेतलेला आहे। 1 टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या उभे असे कट करून घेतलेले आहे। 1/4 टीस्पून हिंग घेतलेला आहे। 1 लिंबाचा रस घेतलेला आहे। 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे। 1/4 टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहे। 1 चमचा लाल तिखट घेतलेली आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घेतलेला आहे। 3-4 हिरव्या मिरच्या उभे असे कट करून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण मसाले भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून मोहरी टाकायची आहे। 1 टेबलस्पून बडीशोप टाकून हे 2-1 मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे भाजून घेताना गॅस लो हीटवर ठेवायचा आहे। 2 मिनिटाच्या नंतर आता यामध्ये 1/4 टीस्पून मेथी दाणे टाकून परत हे 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। तर इथे हे मसाले छान असे भाजले गेलेले आहे। तर लगेच गॅस बंद करून आता हे आपल्याला एका डिश मध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। मसाला थंड होईल तोपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत। त्याच पॅन मध्ये 3/4 कप तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे। आता हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। तर आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकून भरडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटून घेताना याची पावडर न बनवता भरडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मसाला भरडसर असा वाटून घेतलेला आहे। आता हे आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायची आहे। 1/4 टीस्पून हिंग टाकायचा आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि गाजर टाकायची आहे। 1 लिंबाचा रस टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम करून थंड केलेला तेल टाकायचा आहे। तेल टाकल्यानंतर आता परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर गाजराची चटपटीत लोणचं तयार आहे। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर याला तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।